सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर गाईज, तुम्हाला थंबनेल वरतून तर समजलंच असणार की आजचा व्लॉग काय आहे. तर आजचा व्लॉग आहे बॅग कलेक्शन. मला ना गाईज बॅग कलेक्शन करायला खूप खूप जास्त आवडतं आणि माझी पहिल्यापासून हॅबिट आहे. माझ्याकडे एक बॅग जरी असेल ना तरी मला अशी दुसरी कोणती बॅग मी जर स्क्रोल करत असेल आणि मला जर आवडली तर मी ती परचेस करतेच, मग ती कितीला पण असो. सो मला खूप असं हॅबिट आहे कलेक्शन करायची. तर आज मी तुम्हाला शो करणार म्हणजे दाखवणार आहे की माझ्याकडे कोणत्या कोणत्या बॅग्स आहेत आणि मी कुठून घेतल्या आहेत. आणि या ज्या ऑलमोस्ट बॅग आहेत त्या मी सगळ्या ऑनलाईनच घेतल्या आहेत. तर मी तुम्हाला कोणत्या ऍप्लिकेशन वरतून ते मी ऑर्डर केलं आहे आणि कोणत्या म्हणजे किती अमाऊंटला ऑर्डर केलं आहे, सगळं सगळं मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला माझं बॅग कलेक्शन आवडेल. सो चला आपण स्टार्ट करूया ब्लॉग. सो गाईज, सगळ्यात पहिला मी तुम्हाला दाखवणार आहे माझी मोस्ट 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 फेवरेट बॅग. ती मी आय थिंक 2 इयर्स तरी वापरली आहे आणि ती मला 2022 ला मी ती बाय केली होती आणि खूप छान होती. आणि ती मी तेव्हा आय थिंक तेव्हा कॉस्टली होती. तेव्हा आय थिंक 2269 म्हणजे मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण मी तेव्हा ते कॉस्टलीच ऑर्डर केली होती. 2000-2500 पर्यंत ती होती. तुम्हाला ती दाखवते आहे. तर ती ही वाली बॅग आहे. ती मी बॅग खूप यूज केली आहे. तुम्हाला हे दिसतच असेल, लिनो पॅरिसची बॅग आहे. आणि गाईज, ही बॅगची फॅब्रिक बोलते, सॉरी गाईज, ह्याची क्वालिटी जी आहे खूप मस्त आहे. ती तुम्हाला दिसतच असाल आणि तुम्हाला वाटेल मी 2 वर्ष गाईज ही यूज केली तरी पण ही अजून आहे तशीच आहे आणि मी स्टिल अजूनही यूज करते जेव्हा मी कुर्ती वेअर करते. आणि ह्याला एकच अशी चेन आहे आणि आतमध्ये 2 कंपार्टमेंट आहे गाईज. आणि ह्याच्यामध्ये असे खूप सारे छोटे छोटे पॉकेट्स दिले आहेत आणि ही खूप छान वाटते जेव्हा आपण यूज करतो. सी मी तुम्हाला लावून दाखवते. ही कुर्तीवर छान तुम्हाला दिसत नसेल, मी थोडं बॅकला जाऊन दाखवते. सी, ही खूप छान वाटते आणि ही कुर्तीवर खूप छान वाटते. तर मी ही बॅग जी आहे ही मी मिंत्रावरतून घेतली होती. मी पॉपअप करते साईडला इमेज की ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये, या जेवढ्या माझ्या ऑनलाईन बॅग आहेत ना त्याची मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्ही चेक करा आणि मस्त बाय करा. ही बॅग तर माझी खूप फेवरेट आहे आणि ही तेव्हा मी 2200-2000 याच्या अराउंड घेतली होती. पण आता जर तुम्ही ती घ्याल ना तर मी लास्ट जो आहे ना एक फ्रेंडला गिफ्ट करणार होतो आम्ही ही बॅग. तर तेव्हा ती 1600 ला होती. तर बघा, ऍपवर जाऊन चेक करा आता कितीला ते, आय डोंट नो. पण मी जेव्हा घेतली होती तेव्हा मला कॉस्टली पडली, म्हणजे वर्थ इट आहे. 2200 ला मी काहीतरी घेतली होती, तर ती वर्थ इट आहे बिकॉज मी ही 2 इयर प्लस यूज केली आहे आणि मी पुढेही यूज करणार आहे. तर ही होती माझी फर्स्ट बॅग. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवते सेकंड. सो सेकंड बॅग दाखवायच्या आधी मी तुम्हाला सांगते, माझा फेवरेट कलर जो आहे ना तो आहे पीच कलर, म्हणजे बेबी पिंक पीच असे शेड्स मला, म्हणजे न्यूड शेड्स जे असतात ते खूप आवडतात. तर ऑलमोस्ट ना मी सगळ्या ब्लॅक घेतल्या होत्या, तर माझ्याकडे पीच कलरची बॅग नव्हती. तर मी ही आय थिंक मी मेशो वरतून ऑर्डर केली होती. मी जस्ट स्क्रोल करत होती आणि मला ती आवडली होती आणि ही आहे ना आय थिंक खूप मुलींकडे बघितली होती, तर मी ही बाय केली आहे. आणि ही खूप, बघा ना किती छान कलर आहे ह्याचा. आणि ही ब्रँडेड नाहीये, ही लोकल आहे, पण खूप छान वाटते. मी तुम्हाला दाखवते, मी उभी राहणार तर तुम्हाला दिसेल का. सी, ही तुम्ही कशावर पण वेअर करू शकता, म्हणजे तुम्ही जीन्सवर पण कॅरी करू शकता आणि कशावरती पण. आणि फक्त एक गाईज आहे, तुम्ही रेनी सीझन मध्ये युज नाही करू शकत बिकॉज याला चेन पण नाहीये आणि ह्याचं जे ओपनिंग आहे ते असं आहे, हे असं आहे आणि एकच आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ना म्हणजे असं मल्टीपर्पज, म्हणजे तुमची वॉटर बॉटल असेल, ते तुमचं कॉस्मेटिक असेल तेच ठेवू शकता. बाकी तुम्ही लॅपटॉप वगैरे काहीच ठेवू शकत नाही. पण येस, लिनो पॅरिसच्या बॅग मध्ये आय थिंक लॅपटॉप, छोटावाला जो मॅकबुक आहे तो राहू शकतो, बाकी दुसरं नाही राहू शकत. आणि ही बॅग ही तुम्ही ट्रॅव्हल, म्हणजे लॉंग ट्रॅव्हल साठी पण नाही यूज करू शकत बिकॉज ह्याच्यामध्ये जास्त वेट तुम्ही टाकू नाही शकत. तर ही होती सेकंड आणि ही मी
मेशोवरतून ऑर्डर केली होती. अराउंड 300 समथिंग होती ही. आणि ही जस्ट मी असंच मला आवडली म्हणून मी केली होती, पण ही मी जास्त यूज नाही केली आहे. सो कधीतरी मी असं पिंकिश काय वेअर केलं तर मी ती करेल. तर ही होती सेकंड. आता मी नेक्स्ट बॅग जी आहे ती मला लास्ट इयर रक्षाबंधनला माझ्या भावाने गिफ्ट केली होती आम्हाला सगळ्या सिस्टर्सला. तर मला ही भेटली होती. तर छान आहे, पण ही पण मी जास्त यूज नाही केली बिकॉज ही मी स्टाईल अशी कधीच म्हणजे मला समजत नाही की ही कशावरती स्टाईल करू. तर ही बॅग ही आहे, पण खूप क्यूट आहे बघा. ह्याच्यावरती काय आहे, ह्याच्यावरती लेडी आहे सी. आणि ही पण ही स्टोर मधून नाही बाय केली, ही त्यांनी कुठून तरी स्टोर म्हणजे ही स्टोर मधून सॉरी काहीच. ही बॅग जी आहे ती मी ऑनलाईन बाय नाही केली आहे, ही त्याने स्टोर मधून बाय केली आणि आम्हाला ही गिफ्ट दिली आहे. तर ही मी आहे ना एकदा दोनदा यूज केली होती. आय थिंक मी लास्ट इयर बर्थडेला माझ्या यूज केली होती. तर ही पण छान वाटते, हे बघा छान वाटते. अशी पण तुम्ही घेऊ शकता, पण मला ही कशी स्टाईल करायची ही समजत नाही. सो पण छान आहे, व्हाईट कलर आहे आणि खूप छान वाटते, क्यूट आहे. आता ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगू नाही शकत, बट मला असं वाटतं ही 300-200 पर्यंत असणार. छान आहे, पण मला आवडली आहे. सो ही आहे थर्ड. आता नेक्स्ट बॅग जी आहे ती आहे ना मला खूप आवडली आणि ही आत्ताचीच गोष्ट आहे, माझं एक 10 डेज आधीची गोष्ट आहे. ती मला आवडली तर मी माझ्या सिस्टरला बोलली मला ही बॅग आवडली आहे. तिने रिटर्नला मी तिला विचारलं की घेऊन दे ना मला, असं बोलली मी तिला. मी बोलायच्या आधीच तिने मला स्क्रीनशॉट पाठवला की मी ऑर्डर केली आणि ती शिप झाली होती ऑलरेडी. तर ती ही बॅग आहे सी. आणि ह्याला हे छोटूस क्यूट गोलवाला हे पण आहे वॉलेट, काय बोलतात तुम्ही, ह्याच्यामध्ये पैसे ठेवू शकता. खूप क्यूट आहे बघा. आणि ह्याची क्वालिटी गाईज खूप खूप छान आहे. मला जेव्हा मी बघितली होती तेव्हाच मला खूप आवडली होती. आणि हे बघा ह्याला पण सेम तसं जसं त्या पिंक वाल्याला होतं तसं आहे, बट ह्याच्यामध्ये प्लस पॉइंट हा आहे ह्याला 2 कंपार्टमेंट्स आहेत आणि चेन आहे त्याला सी. आणि ह्याच्यामध्ये खूप स्पेस आहे गाईज, खूप मस्त स्पेस आहे, तुम्ही ठेवू शकता. सो ही मला खूप आवडली होती आणि ही मला माझ्या सिस्टरने गिफ्ट केली आणि ती माझ्यापेक्षा छोटी आहे गाईज, तरी पण तिने मला गिफ्ट केली. सो थँक्यू सायली. तर ही पण खूप छान आहे आणि ही स्टाईल करायला खूप छान वाटते. मी तुम्हाला स्टाईल करून दाखवते सी. आणि मला ही खूप आवडली होती. तर ही आता मी ऑलमोस्ट केव्हा मी बाहेर जाईल, शॉपिंगला जाईल या कुठे पण जाईल तेव्हा मी ही कॅरी करेल. गाईज अजून एक गोष्ट, मी लास्ट वीकेंड ना कॉजवे गेली होती आणि मी तिथे व्लॉग पण स्टार्ट केला होता, बट एवढी रश होती ना तर मला तिथे व्लॉग करायला भेटला नाही. तर आम्ही शॉपिंग तर केली आहे. तर तिथून मी शॉपिंग काय काय केली आहे ते मी तुम्हाला खूप थोड्या टाइम नंतर सांगेल, बिकॉज मी ते वन पीस जेव्हा घालेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मी तिथून वन पीस घेतलं. तर खूप छान भेटले आम्हाला तिथे, पण थोडं कॉस्टली वाटलं मला. 800 समथिंगला आम्ही घेतलं ते, पण वर्थ इट आहे, खूप छान आहे. त्याच्या सोबतच मला तिथे ना एक असं, मला ना अशा अस्थेटिक गोष्टी खूप आवडतात, पिंटरेस्टची अस्थेटिक. तर मला तिथे एक वॉलेट दिसलं, तर ते मी आणि माझ्या सिस्टरने आम्ही दोघींनी सेम घेतलं. तर ते हे वॉलेट आहे सी. तर हे वॉलेट बघा किती क्यूट आहे आणि ह्याच्यामध्ये पर्पल कलरचं हार्ट्स आहे आणि पर्पल नाही सर ह्याच्यावर हार्ट्स आहेत खूप सारे कलरफुल आणि पर्पल कलरचं वॉलेट आहे. ह्याच्यामध्ये कोणाचा तरी फोटो आहे माझ्याकडे, तो मी तुम्हाला दाखवू नाही शकत. तर हे बघा हे कंपार्टमेंट्स आहेत आणि हे बघा हे माझे पैसे. खूप छान आहे वॉलेट आणि हे आम्हाला 200ला भेटलं होतं, तर आम्ही दोघी सिस्टर्सने हे घेतलं. सो ही झाली थर्ड बॅग आणि ही अराउंड 350 का 340ला ही बॅग आहे. मी तुम्हाला लिंक देईल तर तुम्ही बाय करा. सॉरी ही आहे 250ला. ह्याच्यापेक्षा अजून एक कंपार्टमेंट म्हणजे 3 कंपार्टमेंट वाली 340ला आहे. तर मला 2 कंपार्टमेंट्स वाली हवी होती, इनफ असते बाहेर जाताना, तर मी ही सांगितली. सो या झाला
येस, अजून एक आहे ह्याचा, आय थिंक ह्या ब्लॉगच्या आधी ते शॉर्ट आला असेल बॅग ओपनिंगचा. तर आता जी मी बॅग ऑर्डर केली आहे ती पण मिंत्रावरूनच ऑर्डर केलेली आहे आणि ती मला माझ्या भावाने दिली आहे. कॉज भाऊबीजचं ऍक्च्युली त्याने मला पैसे दिले होते, तर मी बोलली मला पैसे नको, तर मी माझ्याच आवडीने बॅग हे केली. तर खूप छान बॅग आहे ती पण, आणि ती ऑफिस वेअर आहे. आणि येस गाईस, त्याच्यामध्ये लॅपटॉप तुम्ही कॅरी करू शकता आणि एवढी ब्युटिफुल पिंटरेस्टची नाही बोलू शकत, पण असं ट्रेडिशनल वाली आहे, खूप छान वाटतं. पण तुम्ही ही बोथ म्हणजे तुम्ही वेस्टर्न लुक वर ही पेअर करू शकता आणि दोन्हीवर. तर ही बॅग आहे फोर्थ ची, मी अजून हे टॅग पण नाही काढलाय. खूप छान आहे आणि मला खूप जास्त आवडली आहे सी. आणि ह्याच्यामध्ये पण गाईज एक कंपार्टमेंटच आहे सी, मी अजून ओपन नव्हती केली, हे बघा. आणि खूप स्पेस खूप आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये पण असे छोटे छोटे खूप सारे आय थिंक 1 2 3 तीन छोटे छोटे कंपार्टमेंट्स आहेत. आणि इथे पण एक आहे ना, इथे नाहीये सॉरी. सो खूप छान आहे, लॅपटॉप मस्त राहील तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि मोठी साईज आहे, मे बी तुम्हाला व्हिडिओ छोटी वाटत असेल तर ही आहे मोठी साईज. तर ही पण मी तुम्हाला दाखवते घालून कशी वाटतेय. सो हे बघा, छान वाटत. तर ही होती फोर्थ बॅग. तर ही बॅग मी मिंत्रावरतून ऑर्डर केली आहे. आय थिंक 650 काहीतरी आहे, म्हणजे 700 अराउंड आहे. खूप छान आहे आणि मला खूप आवडली. आणि ह्याची क्वालिटी म्हणजे ना कॉटन, हे जे आहे ना, हे जे झिगझॅग आहे ते कॉटन मध्ये, तर खूप छान आहे, मला खूप जास्त आवडली आहे. तर ही होती किती, फोर्थ नाही, फिफ्थ. आता मी दाखवते तुम्हाला ही जी आहे ना, जी नेक्स्ट दाखवते ती एवढी मला आवडत नाही, पण मी दाखवते तुम्हाला. ही आहे, ही थोडी बांधणी टाईप आहे. आणि ही आहे ना, ह्याची खूप ट्रेंड चालू होता तेव्हा आम्ही ही घेतली होती. आणि ही जास्त कॉस्टली नाहीये, ही 200 पर्यंत तुम्हाला येऊन जाणार. तर ही घेतली होती माझ्या मम्मीने, तर मला ही काय एवढी आवडली नाही आणि मी यूज पण नाही केली, पण छान आहे. जर तुम्ही ट्रेडिशनल काय वेअर करत असाल तर ही तुम्ही हे करू शकता. तर ह्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स आहेत सेम टू स्पेस, म्हणजे तुम्ही असं कुठे जात असाल तर तुम्ही हे यूज करू शकता. तर ही काय मी सांगू नाही शकत. आता नेक्स्ट बॅग आहे, ती आहे फास्टॅगची बॅग आहे. आणि गाईज ती बॅग एवढी प्रिटी वाटते. आणि आता मी हे सगळे तुम्हाला साईड बॅग दाखवल्या, माझ्याकडे अशा 2-3 होत्या पण त्या खराब झाल्यात म्हणून मी तुम्हाला दाखवत नाहीये. तर ही जी आहे व्हाईट वाली ती मी माझ्या बर्थडेला ऑर्डर केली. तर ही पण मला बर्थडे गिफ्टच आली होती, म्हणजे मी सांगितले होते की मला ही पाहिजे. तर ही बॅग आहे सी, किती क्यूट आहे. फास्टॅगचं तुम्हाला नाव दिसतंय तर बघा, फास्टॅगची आहे. आणि ह्याच्यामध्ये पण गाईज ही मी रोज यूज करते ऍक्च्युली. आणि ही आहे त्याचं स्पेस, एकच आहे, इथे एक आहे, इनफ आहे जर तुम्ही अशावाला बॅग कॅरी करत असाल तर. तर ही बॅकवाली बॅग आहे, म्हणजे कॉलेज गर्ल यूज करतात. सो मी तुम्हाला स्टाईल करून दाखवते. सी, किती क्यूट वाटते ना. आणि मला ही पण बॅग खूप आवडते, पण ही बॅग थोडी कॉस्टली आहे, म्हणजे ही आय थिंक 1600 ची बॅग आहे. तेव्हा मी घेतली होती तेव्हा, आता मला नाही माहिती कितीला आहे. सो ही पण माझी वन ऑफ द फेवरेट बॅग आहे गाईज. पुरा ब्लॅक वाटतं बिकॉज पाऊस खूप येणार आहे. तुमच्या इथे पण पाऊस आहे का? बिकॉज इथे खूप पाऊस चालला आहे म्हणून थोडं ब्लॅक वाटत असेल. सो नेक्स्ट बॅग आहे ती मी खूप आधी घेतली होती, म्हणजे आय थिंक 2-3 इयर्स पहिला, आणि तेव्हा ट्रेंड चालू होता. आणि मे बी एव्हरी गर्ल म्हणजे सगळ्याच मुलींकडे ही बॅग असेल. दाखवते मी तुम्हाला, ही वाली बॅग सी, ही वाली बॅग सगळ्याच मुलींकडे असणार. आणि ही तेव्हा मी 250 ला घेतली होती. आणि ही आता पण मार्केटमध्ये तुम्ही जर जाणार ना तर तुम्हाला ही भेटणार.
सो ही बॅग आहे आणि ही ब्रीफकेस कसं असतं तसं आहे, ट्रॉली टाईप. चांगली आहे, पण ही पण तुम्ही जर कुठे जाताय तर ही तुम्ही यूज करू शकता. सो नेक्स्ट आहे माझी, ह्याची पण मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये. मी सगळ्याच बॅगच्या लिंक तुम्हाला देणार आहे. सो नेक्स्ट आहे गाईज, ही आहे ना बॅग, ती मी लास्ट इयर म्हणजे आत्ताच, लास्ट इयर नाही बोलू शकत, मे मंथ मध्ये आम्ही गावी जात होतो, तर मला अशी एक छोटीशी बॅग हवी होती, टँक करायचं साईड बॅग हवी होती. तर माझी सिस्टर मी हमेशा जर गावी गेलो ना तर आम्ही ट्विन करतो, बिकॉज आम्ही लहानपणापासून आहे ना ट्विन करायचो, काही कपडे बोला या काही. तर मी विचार केला तर मी जर मलाच ऑर्डर करते मग तिला पण मी ऑर्डर करू का. तर मग मी ही बॅग ऑर्डर केली होती आणि खूप छान आहे, पिंटरेस्टची आहे बघा, सनफ्लावर किती क्यूट आहे. सेम याला पण आहे आणि ही वन साइडेड आहे अशी वाली. सीन आता उठत नाही, मी असंच दाखवते तुम्हाला, असं तुम्ही घालू शकता वन साइड. सो ही बॅग मी ऑर्डर केली होती 200 ला, 2 ऑर्डर केले होते आणि सेम ऑर्डर केल्या होत्या, बिकॉज आम्ही सेम आउटफिट वेअर करणार होतो, तर हमेशा आम्ही सेमच घालतो. तर ही पण छान आहे. ह्याला एक बघा हे छोटेस कंपार्टमेंट आहे आणि असं एक आहे आणि हे एक सिंगल वाला असं आहे, त्याच्यामध्ये माझं सामान आहे, सो मी दाखवत नाही. येस, आणि हे पण एक वॉलेट आहे माझ्याकडे छोटूसा पिंटरेस्टी. तर हे मी डीमार्ट मधून घेतलं होतं, आय थिंक 80 रुपीज 60 रुपीजचं होतं हे होतं. आणि आता मी जी बॅग दाखवते ना ती मला या रिसेंट माझा जो बर्थडे गेला ना त्या बर्थडेला भेटली होती. आणि जेव्हा ती मी बॅग बघितली ना, मी एवढी म्हणजे मला खूप सारे गिफ्ट भेटले होते, पण मी ती बॅग बघून खूप जास्त खुश झाली होती, बिकॉज ती एवढी क्यूट आहे ना. पण अजून मी ती वेअर नाही केली आहे कुठे, पण येस मी आता रिसेंट बाहेर जाणार आहे तर मी ती घालणार आहे बॅग. तर मला ती खूप आवडली होती गाईज, तुम्ही पण बघाल. आणि ही आहे ना तुम्ही ऑलमोस्ट सगळीकडे जाणार तेव्हा तुम्हाला ही बॅग दिसणार. आणि आय थिंक ज्या मुलींना टेडी असे सॉफ्ट टॉईज जे आवडतात ते सगळ्या मुलींकडे ही असली पाहिजे. सो ही मला माझ्या फ्रेंडने दिली होती, तर खूप छान आहे ही, तुम्हाला दाखवते. किती क्यूट आहे आणि पिंकी पॉंकी आहे. मी मला बोलली ना गाईज मला पिंकी पॉंकी खूप आवडतं, तर ही माझ्याकडे बॅग आहे, टॉंग करायला पण अशी आहे. तुम्ही ही आहे ना डिफरंट स्टाईलने हे करू शकता. एक म्हणजे मी तुम्हाला स्टाईल करून दाखवते, एक म्हणजे अशी वाली आणि दुसरी म्हणजे सीन. ही बॅग हे हँग करायला असं आहे ना असं. तर गाईज तुम्ही ही अशी घालायची पुढे, हे हात असे करायचे, तुम्ही अशी पण लावू शकता, म्हणजे ही बॅग टाईपच आहे, खूप छान आहे आणि मला ही खूप आवडली होती. आणि ही मी लवकर स्टाईल करणार आहे, काहीतरी असं पिंकी पॉंकी घालणार ना तेव्हा मी हे स्टाईल करणार आहे. सो दॅट्स ऑल, एवढे सारे बॅग्स आहेत माझ्याकडे आणि या सगळ्या बॅग्स ऑलमोस्ट सगळ्या ब्रँडच्या आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या लोकल आहेत. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळे दाखवणार आहे, म्हणजे सांगणार आहे कितीला काय अमाऊंटला होती. आणि ऑलमोस्ट मी सांगितलंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये की कितीला काय बॅग्स होत्या. तर हे सगळं होतं बॅग कलेक्शन. मी खूप दिवसापासून हे म्हणजे दाखवणार होती, पण ही मी रिसेंट ऑर्डर केली होती, तर मी विचार केला ही जेव्हा येईल तेव्हाच मी एक सोबत सगळ्या बॅग दाखवेल. आणि मी न्यू काही बॅग घेतली तरी पण मी त्याचे शॉर्ट्स युट्यूबला टाकेन, तर तुम्ही बघा की मी युट्यूबला काय काय शॉर्ट्स टाकते. जे मी प्रोडक्ट्स ऑनलाईन ऑर्डर करते आणि जेव्हा ते माझे डिलिव्हरी येते, पार्सल येतं, तेव्हा मी त्याचे शॉर्ट्स बनवते, तर तुम्ही ते बघा. व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला आहे, पण तुम्ही सगळा व्हिडिओ बघा, गर्ल्स स्पेशली गर्ल्स, बिकॉज बॅग खूप गर्ल्सला आवडतात. सो दॅट्स ऑल, आजचा व्लॉग एवढाच होता. असेच मी हमेशा तेच बोलते गाईज, असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि गाईज सबस्क्राईब करा. बाय.